स्कूलमध्ये एकावर एक ॲक्टिव्हिटी मुलांना सांगतात, त्याच्यातलीच ही एक ॲक्टिव्हिटी 2 दिवस झाले करतोय. कोणती ही ती पुढे तुम्हाला सांगतो. मग काही ते चिवला सोडून आले आणि आपल्या बायकांना भक्तीशिवाय शक्ती कुठे मिळते. मग इथे अभिषेक केला आणि स्वामींना माझ्या मुजरा करून घेतला. आज स्नॅक डे होता म्हणून डिरडं करून घेतलं. मग मी पण इथे नाश्ता करून घेतला आणि सासूबाईंनी दवाखान्यातून येताना 2 भाज्या आणल्या. त्याच्यामध्ये कोथिंबीर फक्त 2 दिवस पुरवली एवढीच मिळाली, ती पण केवढ्याला ते 20 रुपयाला. मग काय कोथिंबीरीशिवाय थोडीच भाज्यांना चव लागते. आणि इथे कुणालाच माहीत नाही बरं का, सनराईजची कॉफी जी आहे ना ती नेसकॅफेचा ब्रँड आहे आणि मला नेसकॅफे खूप आवडते. नेसकॅफेशिवाय मी कोणतीच कॉफी पित नाही. आणि इथे मग नाही जी बाटली आहे ना ती बरेच महिने झाले रिकामीच होती. नेसकॅफे तशीही महाग मिळते, तर इथे चिवच्या पप्पांनी कॅन्टीनमध्ये ना आणली, त्याच्यामुळे मग मी इथे भरून घेतली. आणि नेसकॅफे करण्याचा मोह मला आवरलाच नाही, त्याच्यामुळे मग मी पटकन अशी कॉफी तयार करायला घेतली. आणि मी कपामध्ये घेतली आणि सासूबाईंना मात्र ग्लासमध्ये लागते बरं का. आणि कॉफी म्हणजे निमित्तच असतं, पण खूप असं छान वातावरण होतं, ढगाळ वातावरण आणि खूप अशी हवा होती, म्हणून मस्त अशी कॉफी मी खिडकीमध्येच पिली. आता फायनली ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला घेतली. आणि 3D मार्क्ससाठी आहे ना माझा हात लागणारच होता, कारण हे स्कूलमध्ये सगळ्यांना करायला सांगितलं. आणि फायनली याचं प्रॅक्टिकल कसं दिसतंय मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आजच्यासाठी एवढंच, बाय.